नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. निदा खानच्या पाठीशी उभे राहू. आपण निदा खानच्या कुटुंबियांची भेट घेतली. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. जलील यांच्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी. नवी मुंबईत रेल्वे स्थानकाच्या बाहेर अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला मनसेनं धडा शिकवला. मनसेनं सापळा रचत पकडलं. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात अयानसह सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार. आणखी एका 16 वर्षीय पीडितेची तक्रार. पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचं लक्ष. परभणीच्या गंगाखेडमध्ये परिचारिकेच्या पतीनं वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून बनवली रील. वैद्यकीय अधिकाऱ्याकडून परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस. परभणीच्या कोसळीत पाणी टंचाई तीव्र. नळ योजना गेल्या 35 वर्षांपासून बंद. निधी असूनही उपाययोजना नाही. नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती. परभणीच्या बामणीत शेतकऱ्याची आत्महत्या. सततच्या नापिकीमुळे आणि कर्जामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती. धाराशिवमध्ये पत्नीच्या पराभवाचा राग मनात धरून एकाला बेदम मारहाण. पोलिसात 192 जणांवर खुनाच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल. भंडाऱ्यातील बावनथडी कालव्यातून विषयुक्त पिवळसर पाणी. उन्हाळी धान पिकावर संकट. कंपन्यांकडून विषारी सांडपाणी सोडल्याचा नागरिकांना संशय. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे संभाजीनगरची अल्पवयीन मुलगी सुरक्षितपणे आईच्या स्वाधीन. आईनं मानले रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार. मध्य रेल्वेच्या मनमाड रेल्वे स्थानकातील घटना. पिंपरी चिंचवडमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पास्टरवर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.